मजा आली राव आज. हा ना, ते आदित्यची मजा घेतली हो आपण. तुला तर माहिती त्या आदित्यला काही बॉस. अरे ते सगळं जाऊ द्या, पण उद्या आपला रिझल्ट आहे. उद्या तर आपल्या सगळ्यांच्या घरी बॉम्ब फुटेल. तुमचं तर काही नाही, तुम्ही कॉमर्सला मी सायन्सला आहे. माझे तर किती लागते, माझ्या घरच्यांना माझ्याकडून किती अपेक्षा आहे. बरं भाऊ जाऊ द्या, आता टेन्शन नका घेऊ. याचा विचार करून करून मला टेन्शन येतंय. भेटू आपण उद्या. हा उद्या तू नको टेन्शन. अरे ओमे, रील्स काय बघत बसलाय? रिझल्ट बघितला का? हो किती टक्के आले? 70%. तुला? 85. क्षमाला मीच अर्धा अभ्यास केला काय सर तिकडं. आणि तुला किती पडले? मला पडले भाऊ 50. अर्धा अभ्यास केला होता. आणि साईराज रे, साईराजचं काय झालं? साईराजनी तर कॉल पण नाही केला ग. साईराजचं काय आलं काय माहिती. त्याला कॉल करू. चल त्याला कॉल करू. आपके द्वारा डायल किया गया नंबर या अभी स्विच ऑफ है या नेटवर्क क्षेत्र से बाहर है. कृपया कुछ समय बाद कोशिश करें. उचलत नाही कॉल, बंद होतोय गो. मी काय करतो आता, त्याच्या घरी जातो. नाही त्याच्या पप्पांना कॉल लावतो, त्याचं बघून त्याच्याकडे आता. ठीक आहे. हा हॅलो. हा बोलणार आहे बेटा. काका साईराजला फोन लावला होता का तुम्ही? नाही मला पण नाही कॉल आला त्याचा. हा पण तो माझा पण फोन उचलत नाही. त्याचं रिझल्टचं काय? मी कॉल करून बघू त्याला. बरं बरं कळवा मला. चालेल चालेल ओके. आपके द्वारा डायल किया गया नंबर या अभी स्विच ऑफ है या नेटवर्क क्षेत्र से बाहर है. कृपया कुछ समय बाद कोशिश करें. हॅलो. हा अरे मी त्याला कॉल करून पाहिला, तो माझा पण फोन उचलत नाही. तुमचा पण नाही उचलत एक तो आता. एकदा घरी जाऊन बघतो का, मी जॉबवरती आहे आता. बरं बरं मी घरी जाऊन बघतो. ठीक आहे चालेल. परीक्षेत नापास झालात म्हणून आयुष्य थांबत नाही. हे लक्षात ठेवा, एक परीक्षा म्हणजे पूर्ण आयुष्य नाही. अपयश येणं हे स्वाभाविक आहे, पण त्यामुळं स्वतःवरचा विश्वास गमावणं हे खूप चुकीचं आहे. गुण हे तुमचं कौशल्य, मेहनत किंवा क्षमतांचं अंतिम मोजमाप नाही. कित्येक महान व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. म्हणूनच ते आज यशस्वी झाले. तसंच तुमचंही होईल. फक्त थांबू नका, खचून जाऊ नका. आत्महत्या हे कोणत्याही समस्येचं उत्तर नाही, तर ती कुटुंबांसाठी, मित्रांसाठी आणि स्वतःसाठी एक अपूर्णता निर्माण करते. तुम्ही एकटे नाही आहात. खूप लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. धैर्य ठेवा, मन शांत ठेवा आणि नव्यानं सुरुवात करा. हे अपयश उद्याचं यश ठरू शकतं. फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा.